संतकृपा चॅनलचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जावा, कारण जो मी व्हिडिओ बनवतो तो नेमका कसा आहे हे तुम्हाला पण कळणं महत्त्वाचं असतं. कारण मला कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगत जा, तर मला काही बदल करता येईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जय बाळू मामा. कधी कधी इतकं कठीण होतं की माणसाला जगायचं कारणच उरत नाही. ही कथा आहे रमेश नावाच्या एका सामान्य माणसाची. शेती होती, कुटुंब होतं, पण सलग 3 वर्ष दुष्काळ पडला. कर्ज वाढत गेलं, लोकांचे टोमणे सुरू झाले आणि घरात रोज वाद होऊ लागले. एक दिवस असा आला की रमेश पूर्णपणे तुटला. रात्री एकटाच शेतात बसून तो देवाला प्रश्न विचारत होता. देवा, मी काय चुकलो? उत्तर कुठूनच मिळालं नाही. त्या अंधारात अचानक त्याला लहानपणी ऐकलेलं एक नाव आठवलं, बाळू मामा. तो हसला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनातून तो फक्त एवढंच म्हणाला, मामा, काही चुकलं असेल तर माफ करा, पण आता मला सांभाळा. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. पांढऱ्या वस्त्रात एक तेजस्वी व्यक्ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, घाबरू नकोस, मी आहे. सकाळ झाली आणि रमेशच्या आयुष्यात बदल सुरू झाले. ज्या शेतात काही उगवत नव्हतं, तिथं पावसाचा शिडकावा झाला. अडलेलं कर्ज हळूहळू सुटत गेलं. घरात पुन्हा हसू परत आलं. रमेश म्हणतो, मी चमत्कार पाहिला नाही, मी अनुभवला आहे. आजही तो रोज सकाळी एकच शब्द म्हणतो, जय बाळू मामा. कारण जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा संत कधीच सोडत नाहीत.